हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे ना मी गवारीची भाजी केलेली आहे आणि ही गवारीची भाजी म्हणजे इतकी बारीक निवडली ना यांनी आणि ही तुम्हाला काळपट वगैरे दिसत असेल तर याच्यामध्ये ना मी कढीपत्त्याची जी मी चटणी बनवलेली तर ती 2 चमचे घातलेली आहे कारण की त्या चटणीमध्ये शेंगदाणे लसूण तिखट कढीपत्ता भरपूर प्रमाणामध्ये होता. तर म्हटलं की चला दुसरं काही पुन्हा शेंगदाणे बारीक करण्यापेक्षा ही कढीपत्त्याची 2 चमचे चटणी घालून देऊया. आणि चवीला तर इतकी जबरदस्त झालेली ना ही गवारीची भाजी. तर सकाळचं काही रुटीन मी शेअर करत बसले नाही, तेच आपली रोजची कामं वगैरे असतात. तर मग निलाईच्या डब्याला ही भाजी बनवलेली आज गवारीची भाजी आणि बनवलेली आहे चपाती. तर इतकी सारी चटणी उरली होती, तर ही चटणी जेवणामध्ये देखील मस्त तोंडी लावायला एकदम उपयुक्त आहे. केसांचे जर काही प्रॉब्लेम वगैरे असतील ना, तर ही चटणी आहारामध्ये ठेवायची. भरपूर सारं लोह आहे, कॅल्शियम आहे, भरपूर सारे झिंक, फॉस्फरस, मॅंगनीज वगैरे आहे या चटणीमध्ये. आणि ही चटणी बनवताना तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बघितलं असेल की या चटणीमध्ये मी मगज बी देखील घातले होते. तर सकाळचं सगळंच काम झालं होतं. थोडासा निवांत वेळ होता. तर म्हटलं की चला या निवांत वेळामध्ये काहीतरी थोडी साफसफाई करूया. थोडाफार असा अर्धा तास, पाऊण तास मिळाला ना, की असं लगेच आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की आज काय साफ करू म्हणून. तर निलयच्या शाळेचा वेळ झाला होता आणि निलय माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मम्मी बॉटल धुवायची आहे म्हणून. तर म्हटलं की चला बॉटल तशा 3-4 होत्या. स्टीलची 1 बॉटल होती, तांब्याची 1 बॉटल होती, प्लास्टिकच्या 2-3 बॉटल होत्या. तर म्हटलं की आज ना पूर्ण बॉटल वगैरे धुवून घेऊया. आणि ना स्टीलच्या आणि तांब्याच्या बॉटलमध्ये आपल्याला इतकं जाणवत नाही, पण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आपण जर बघितलं ना, तर आतमध्ये ना एक असा म्हणजे असं गुळगुळीत लेयर असा जमलेला दिसतो. तर पाण्याचं शेवाळ वगैरे असतं ते. तर जसं प्लास्टिकच्या बाटलीमध्ये जमतं तसंच या स्टीलच्या बाटलीमध्ये देखील जमत असेल आणि आपल्याला असं वाटतं की पाणी पिताना म्हणजे एका प्रकारचा असा वास देखील येतो पाण्याचा. तर म्हटलं की चला आज ना ह्या बॉटल सगळ्या स्वच्छ करूया. तर बॉटल स्वच्छ करण्यासाठी बॉटलचे जे ब्रश असतात ना, त्यांनी देखील आपण स्वच्छ करू शकतो. तर याच्या आधी मी ना आपला जो स्क्रबर असतो ना, तर आतमध्ये थोडंसं लिक्विड वॉश टाकायचं, थोडंसं पाणी आणि तो स्क्रब टाकून असं काठीने व्यवस्थित फिरवलं ना, तरी देखील बाटल्या खूप छान निघतात. तर आज म्हटलं की चला आज थोडंसं ह्याच्यामध्ये मी काय केलं, तांदळाचे 2 चमचे घातले, लिक्विड डिशवॉश घातलं आणि पाणी घालून अशा प्रकारे बॉटल आपल्याला हलवून घ्यायची. जोरजोरात हलवायची ही बॉटल. म्हणजे ना तळाला लागलेलं जे पण काही असं गुळगुळीत काळपटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि अवतीभोवतीचा देखील काळपटपणा, गुळगुळीतपणा निघून जातो. तर आता हे तांदूळ काही वेस्ट वगैरे करायचं नाही आणि लिक्विड देखील वेस्ट करायचं नाही. तर या बाटलीतलं लिक्विड ना आता मी या दुसऱ्या बाटलीमध्ये घालते. म्हणजे तांदूळ आणि लिक्विडचा आपल्याला पुन्हा वापर होईल. दुसऱ्या बाटलीमध्ये घातलं आणि ही जी ब्लू कलरची जी बॉटल आहे ना, तर ही बॉटल आमचा मोठा मुलगा घेऊन जातो कॉलेजला आणि ही जी प्लास्टिकची बॉटल आहे ना, तो निलय घेऊन जातो. आता तुम्ही म्हणत असाल मुलांना प्लास्टिकच्या बॉटल का देतात? प्लास्टिकच्या बॉटल शक्यतो द्यायचे नाही किंवा प्लास्टिकचे डब्बे वगैरे द्यायचे नाहीत टिफिनसाठी. तर बरोबर आहे तुमचं. पण ही जी स्टीलची बॉटल आहे ना, तर ती स्टीलची बॉटल निलयची आहे. स्पेशली मी त्यालाच घेतलेली. पण ना ती बॉटल म्हणजे त्याचा शेप असा आहे ना, की ती प्रॉपर अशी उभी राहत नाही आणि मला असं वाटतं ना, त्याच्याकडनं शाळेमध्ये बऱ्याचदा ही बॉटल पडलेली असावी. त्याच्यामुळे या बॉटलचं स्टीलच्या बॉटलचं जे बुड आहे ना, तर ते पूर्णपणे असं प्रॉपर असं उभं राहतच नाही. म्हणून मी ना याला माठाला असं टेकून उभी केली ती बॉटल. आणि त्या बॉटलमध्ये ना पाणी बसत होतं, पण ती फक्त पडते आणि भर ग्लास चालू असताना ती जर पडली ना, त्याचा आवाज देखील खूप येतो. म्हणून मग तो मला त्या दिवशी म्हणत होता, की "मम्मी मला ही बॉटल नकोय" म्हणून. मग आता ऐनवेळेला त्याला कोणती बॉटल देऊ? तर ही प्लास्टिकची बॉटल होती, मग ती त्याला देऊन टाकली. आणि ही तांब्याची बॉटल आहे, ही माझ्या मिस्टरांची, तर हे ते वापरतात बॉटल. आणि भावेश जो आहे, तर त्याला कॉलेजला जायला भरपूर पाणी लागतं, भरपूर पाणी पितो तो. त्याच्यामुळे तो मला म्हणाला, की "मम्मी मला मोठीच बॉटल दे, छोट्या बॉटल वगैरे अशा देऊ नको आणि मेटलच्या तर देऊच नको. कारण की त्या वजनाने देखील खूप जड वाटतात आणि खाली पडल्या की पुन्हा त्याला खड्डे वगैरे पडल्यानंतर त्या काहीतरी विचित्र दिसतात आणि आवाज देखील येतो. तर म्हणून हे दोघं जण ना प्लास्टिकची बॉटल वापरतात. तर थोडं-थोडं करत ना सगळ्या बॉटलमध्ये हे लिक्विड सोप आणि तांदूळ घालून ह्या बॉटल व्यवस्थित स्वच्छ केल्या आणि आता बॉटलची जी झाकणं आहेत ना, तर ती व्यवस्थित स्वच्छ करून घेते.
बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला झटपट या बॉटल स्वच्छ करायच्या असतात आणि मुलांच्या आणि आपल्या देखील बॉटल या स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर या बॉटल स्वच्छ करत असताना ब्रश नाहीये किंवा स्क्रबरने तुम्हाला प्रॉपर जर धुता येत नसेल ना, तर तांदूळ घालून अशा प्रकारे तुम्ही बॉटल स्वच्छ करू शकता. तर आता हे झटपट आता मी ह्या सगळ्या बॉटल धुवून घेते. तर इथे बऱ्यापैकी आता बॉटल वगैरे सगळं धुवून घेते. निलयचा डब्बा वगैरे भरायचा बाकी आहे, कारण की आज त्याचा एक्स्ट्रा क्लास वगैरे देखील आहे स्कूलमध्ये. तर बॉटल वगैरे धुवून झाल्यानंतर डब्बा वगैरे भरायचा आहे. तर आज ना म्हणजे बऱ्यापैकी कामं वगैरे झालेली आहेत, पण सर्दी इतकी झालेली आहे ना, तर त्या सर्दीमुळे ना घसा इतका खवखवतोय आणि रात्री झोपत असताना इतकं मला म्हणजे खोकला वगैरे येत होता. सारखं 1-1, 2-2 मिनिटाला अशी खोकल्याची उबळ येत होती आणि म्हणून ना रात्री मी 12:30 वाजता उठले आणि आल्याचा तुकडा कट केला, त्याचं साल काढलं आणि थोडंसं मिठामध्ये बुडवून तो आल्याचा तुकडा कचाकच चावून खाल्ला आणि त्याचा रस गिळला आणि काय सांगू तुम्हाला त्याचा इतका छान असा इफेक्ट झाला ना, म्हणजे पूर्णच्या पूर्ण रात्रभर मला एकदा देखील खोकल्याची उबळ आली नाही. तर तुम्हाला देखील घरामध्ये असं काही त्रास वगैरे होत असेल ना, तर हा उपाय नक्की ट्राय करून बघा. आणि जर लहान मुलांना जर द्यायचं असेल आणि लहान मुलं आलं जर चावून खात नसतील ना, तर आलं किसून त्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून तुम्ही देऊ शकता. तर खूप इफेक्टिव्ह आहे खोकल्यासाठी ते. तर निलयच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवते. म्हटलं चला आता हातात बॉटल आहे तर पटकन भरून ठेवते. निलयला असं वाटलं, की मम्मीला बॉटल धुवू सांगितले, तर मम्मी फक्त बॉटलच धुते की काय? त्याचं झाकण वगैरे धुते की नाही असं त्याला वाटलं होतं. तर मुलं काय विचार करतात हे मुलांनाच माहिती. तर आता हे सगळं झालंय. त्याचा आता डब्बा भरून देते. तर त्याला मी दाखवले, "ही स्टीलची बॉटल देऊ का?" तर नको म्हणाले. "ही बघा, ही अशी पडते ही बॉटल." म्हणजे ना अशी थांबत नाही आणि अशी पडली ना, थोडंसं धक्का किंवा थोड्याशा हवेने देखील ती कलंडते आणि कलंडली ना, की खूप असा आवाज येतो या बॉटलचा. त्याच्यामुळे ही बॉटल ना आता अशीच पडू नये. म्हटलं की असू दे, ही बॉटल मी कधी वॉकिंगला वगैरे जाते, तर ती बॉटल मी वापरेल म्हणून. तर निलयचा डब्बा वगैरे भरून देते. तर निलयच्या डब्याला आज मस्तपैकी गवारीची भाजी आणि चपाती वगैरे बनवून देणार आहे. तर मुलांच्या डब्याला ना शक्यतो फॅन्सी असं काही म्हणजे डब्यामध्ये मी देत नाही. दिलं तर क्वचित साबुदाणा खिचडी वगैरे किंवा मग पीठ वगैरे कधी संपलं असेल तर पोहे वगैरे असं शक्यतो भाजी चपातीच त्याच्या डब्याला दिली जाते. कारण की ना स्कूलमध्ये मुलं ना बऱ्यापैकी असं मॅगी वगैरे आणतात ना, तर टीचर्स त्यांना ओरडतात, की "मॅगी नहीं लाने का, सब्जी रोटी लाने का" असं म्हणून सांगतात. तर म्हणून मग मी निलयला म्हणजे भाजी, चपाती शक्यतो हेच असतात आणि माझ्या मुलाला देखील ना मी हेच दिलेले भाजी, चपाती आणि कधी म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा मग डोसा, चटणी असंच प्रकार दिलेले आहेत. कारण की इतर दुसरं काही दिलं ना, तर टीचर लगेच ओरडतात. तर ह्याच्या डब्यामध्ये थोडेसे 2 खजूर देखील टाकून देते, कारण की सकाळी मला काही त्याचं द्यायचं लक्षात नाही राहिलं आणि हा असा शहाणा आहे ना, की तो तोंडाने कधीच म्हणणार नाही, की "मम्मी माझ्या डब्यामध्ये खजूर दे" किंवा "मला 2 खजूर खायला दे" म्हणून. तर हे सगळं आपणच लक्षात ठेवावं लागतं आणि हे जर मी विसरले ना, तर पुन्हा याचे पप्पा मला म्हणतात, "तर तुला साधं इतकं लक्षात राहत नाही?" तर म्हणून मग म्हटलं, की चला लक्षात आलंय तोपर्यंत पटकन डब्यामध्ये टाकून देते. आता इथे ना स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे माझी. गवारीची भाजी, चपाती तर तयार आहे. पण आता म्हटलं काहीतरी रस्सा वगैरे, रस्सा भाजी, आमटी वगैरे असं काहीतरी लागणार आहे. तर म्हटलं की चला थोडंसं ना डाळ वगैरे बनवते. म्हणजे डाळ, भात, गवारीची भाजी, चपाती पूर्ण स्वयंपाकच तयार होईल. आणि निलय इथे म्हणतोय की माझा डब्बा. तर त्याला सांगितलं इथे भरून ठेवलाय तो घेऊन जा म्हणून. तर निलयची तयारी चाललेली आहे आणि इकडे माझा स्वयंपाक चाललेला आहे. सकाळी बरीचशी कामं जर उरकली ना, तर दुपारचं माझ्या स्वयंपाकामध्ये फक्त भात, आमटी इतकं शिल्लक राहिलेलं असतं. त्याच्यामुळे ना सकाळी पटापट मी ना जास्तीत जास्त कामं उरकण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी ना डायरेक्ट डाळ फोडणीला घालणार आहे. म्हणजे 3 शिट्यांमध्ये डाळ, भात वगैरे शिजवून नंतर फोडणी देण्यापेक्षा ना, इथे मी डायरेक्ट डाळीला फोडणी देते. आणि इथे ना रात्रीचा भात देखील शिल्लक होता भरपूर. मग म्हटलं की त्याला जिऱ्याची फोडणी देते. मस्तपैकी गरमागरम जीरा राईस आणि डाळ, वरण-भात असं सगळं. जीरा राईस आणि वरण-भात असं सगळं मस्तपैकी जेवणाचा बेत असेल. तर इकडे डायरेक्ट डाळीला फोडणी दिली म्हणजे माझ्या वेळेची बचत होते आणि झटपट डाळ देखील तयार होऊन जाते.
11:30 झालेले आहेत आणि इकडे मी क्लास वगैरे माझा झाला होता आणि किचनमधून बाहेर आली तोच निलयचे कपडे प्रेस करायचे बाकी होते आणि रात्री मी चक्क विसरून गेले की निलयचे कपडे प्रेस करायचे म्हणून. तर प्रेस करायला जास्त काही वेळ लागणार नाही म्हटलं की पटकन इस्त्री लावून ठेव. त्याने इस्त्री लावून ठेवली होती, तापली होती आणि पटापट आता हे इस्त्रीचे कपडे त्याला म्हणजे तयार करून देते म्हणजे शाळेसाठी हा तयार होईल. कितीही झटपट आपण उरकण्याचा प्रयत्न करतो ना आणि केला ना, तरी एखादं काम असं शिल्लक राहतच राहतं, की ऐन वेळेला ते आठवतं आणि पुन्हा आपल्याला तिथे ते काम करायला बसावंच लागतं. तर आता ह्याचं पटकन तयारी करून देते, प्रेस करून देते म्हणजे हा पटापट तयारी करून शाळेमध्ये जाईल. सकाळी लवकर उठलं ना, की कामं पटापट होतात. म्हणजेच आपल्याला एकदम उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये झटपट कामं पटापट उरकली जातात आणि सकाळी-सकाळी ना, भाजी चपाती जर तयार असेल ना, तर दुपारचा स्वयंपाक देखील तितकाच पटकन होतो. तर इथे निलयला व्यवस्थित कपडे वगैरे प्रेस करून दिले आणि आता इथे बेडरूममध्ये आले आणि जे काही कपड्यांच्या घड्या होत्या ना, तर त्या घड्या घालून व्यवस्थित ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये ठेवून घेते. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.